फसवत आहे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। कालचा दिवस मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा होता। शासन काहीतरी करल असा विश्वास वाटत होता, कारण नामदार शंभूराजे देसाई साहेब हे वारंवार म्हणत होते की 30 सप्टेंबरपर्यंत आम्ही काहीतरी करू, परंतु तसं प्रत्यक्षात घडलेलं नाही। मराठा समाजाला फक्त वाटाण्याच्या अक्षता दाखवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे। काल सरकारनं 38 निर्णय मंत्रिमंडळानं घेतले आणि त्यातला एक निर्णय होता की शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे। तर वास्तविकता शिंदे समिती ही 7 सप्टेंबर 2023 ला त्या ठिकाणी काम करत आहे, 23 पासून काम करत आहे। मात्र या शिंदे समितीनं 19 डिसेंबर 2023 लाच, पहा मी परत जाणून बुजून तारीख सांगतोय, 19 डिसेंबर 2023 ला राज्य सरकारला जो दुसरा अहवाल सादर केला तेच काल 9 महिन्यानंतर सरकारनं स्वीकारलं। सरकारनं नवीन काहीही केलेलं नाही। जरांगे पाटलांना 55 लाख नोंदी सापडल्या हे अगोदरच सरकारनं सांगितलेलं आहे आणि काल ते अधोरेखित केलं, ते प्रगटित केलं। म्हणजे सरकारनं वेगळं काहीही केलेलं नाही। सरकारनं फक्त मराठा समाजाचा कार्यक्रम लावण्याचं काम केलं। सरकारनं एक स्वयंसेवकाची मराठा टीमची बैठक घेतली आणि हे कोण आहेत तुम्ही 2016 पासूनचे फोटो काढून पहा, क्लिप्स काढून पहा, हे तेच लोक आहेत की जे सरकारचं समर्थन करतात आणि त्याच लोकांची बैठक घेतली। वास्तविकता या लोकांनी तो गुलाल उधळलेला आहे। जे 10% एसीबीसी दिलं त्याच वेळेस या लोकांनी गुलाल उधळला। मग ज्या लोकांचा प्रश्न मिटला त्यांना तुम्ही का बोलवलं, हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो। मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये किंवा ते शासनाचे संबंधित मंत्री यांच्याबरोबर का चर्चा करतात, हाही मोठा प्रश्न आहे। 7 सप्टेंबर 2023 ला ही समिती स्थापन झाली। 31 ऑक्टोबर 2023 ला तिचा पहिला अहवाल आला आणि 11,500 नोंदी त्या ठिकाणी सापडल्या। आता दुसऱ्या अहवालात किती आहेत आणि तिसऱ्या अहवालात किती आहेत सरकारनं स्पष्ट केलं नाही, परंतु 54,81,400 नोंदी ह्या मिळालेल्या आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। आणि 1984 ते ऑक्टोबर 23 पर्यंत 37,43,501 प्रमाणपत्राचं वितरण झालं। म्हणजे 38 लाख प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत वितरित झालेले आहेत असं सरकारचं म्हणणं आहे। आणि नामदार चंद्रकांत पाटलांनी प्रेस घेतली ही बैठक झाल्यानंतर आणि त्यांनी सांगितलं की अतिशय सकारात्मक बैठक झाली, प्रत्येकासमोर माईक होता आणि प्रत्येक जणांना हात वर केला की त्याच्यापर्यंत माईक द्यायचा। अहो पण ते तुमचे खंदे समर्थक होते ना, ते वेगळं काय बोलणार आहे। आणि त्यांनी असं सांगितलं की 1,76,000 कुणबी नोंदी या शिंदे समितीच्या माध्यमातून सापडल्या। बरं ठीक आहे, 1,76,000 मान्य करू, त्यांचं म्हणणं आहे। प्रेसमध्ये ते बोललेले मी सांगत नाही, मी माझ्या मनाचं बोलत नाही। ते म्हणतात की एका नोंदीवरून 300 प्रमाणपत्र मिळतात, त्यांचं लॉजिक आहे बरं काही। आणि जर पाहता तुम्ही गुणाकार करा, तुमच्या समोर कॅल्क्युलेटर घ्या किंवा मोबाईल काढा, 1,76,000 गुणिले 300 तर तो आकडा येतो 5,20,00,000 हा आकडा येतो। बरं ठीक आहे, आपण थोडंसं कमी करू, 5 कोटी येईल, आणखी कमी करू 4 कोटी येईल, आणखी कमी करू 3 कोटी येईल, आणखी कमी करू 2 कोटी येईल। मग आता तुम्ही 2 कोटी लोकांना जर प्रमाणपत्र देत असाल तर बाकीच्याला ठेवता कशासाठी, हाही मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो। मात्र चंद्रकांत पाटलांनी पुन्हा धुळफेक केली आणि ते म्हणतात की या नोंदी आधारे 1,76,000 नोंदी आधारात 30 लाख प्रमाणपत्र मिळतील। पहा नोंदी किती आहेत, 1,76,000 आणि प्रमाणपत्र किती मिळणार आहे त्यांचं म्हणणं आहे की 30 लाख। म्हणजे हे कॅल्क्युलेशन कुठतरी जुळतंय का आपण पहा। त्यांचं म्हणणं आहे की कुणबी नोंद असेल तर 10 पैकी 1 पुरावा जोडावा लागत होता, आता ते 42 पुरावे केले। अहो पण तो प्रश्नच नाही, तुम्ही हे नव्यानं काहीच मान्य करत नाही, सगळं जुनंच आहे। 13 ऑक्टोबर 1967 ला जी 83 क्रमांकावर कुणबी आहे, 1 जून 2004 चा जो शासन निर्णय आहे तोच निर्णय, ज्याची नोंद आहे त्याला प्रमाणपत्र। तुम्ही नव्यानं काहीच केलेलं नाही, हे सगळं थोतांड आहे, हे सगळं लबाडी आहे। आणि त्यामुळे हे 42 पुरावे केले काय आणि 100 केले काय, काही फरक। ज्याची नोंद मिळाली त्याला तुम्ही प्रमाणपत्र देता, हे नवीन काय आहे। हे तर हे सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलेलं आहे। म्हणजे पुन्हा ते म्हणतात की गॅजेटमध्ये समूहाने नोंदी आहेत,
आणि कुणबी नोंदी असल्यास शासन त्या स्वीकारेल, मात्र वंशावळ सिद्ध करावी लागेल. तर हे अत्यंत खेदजनक आहे. जर सरकारनं आतापर्यंत जे आरक्षण वाटलं ही खिरापत वाटलेली आहे, जात आधारित व्यवसायावर आरक्षण दिलेलं आहे. मग मराठ्यांनी काय पाप केलं? कुणब्यांची जात जर कुणब्यांचा व्यवसाय जर शेती असेल, म्हणजे व्यवसायावर आधारित तुम्ही आरक्षण दिलं आहे, तर मराठ्यांचा वेगळा कोणता आहे? मग हाही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि त्यांनी असं सांगितलं की मागील 3 वर्षात मराठ्यांना 8.5 ते 9% ईडब्ल्यूएस मिळालं होतं. पहा, पुन्हा ईडब्ल्यूएस तो स्तुती सुमनही गात आहे. मग तुम्ही 10% एसीबीसी दिल्यामुळे ईडब्ल्यूएस गेलं ना. त्यांनी ते तळटीप म्हणून शब्द वापरलेला आहे. म्हणजे सरकारचं ही महापाप आहे जे मराठ्यांचं ईडब्ल्यूएस बंद केलेलं आहे. मग तुम्ही द्या ना हक्काचं आरक्षण, तुम्ही का देत नाही? जे सर्वोच्च न्यायालय सांगतं ते देत नाहीत, उच्च न्यायालय सांगतं ते देत नाहीत. आणि तुम्ही मराठ्यांना तुमच्या राजकीय स्वार्थापायी, तुमच्या राजकीय करिअर पायी मराठ्यांना तुम्ही फसवत आहात. आणि याचबरोबर असं म्हणता येईल की त्यांनी असं सांगितलं की 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण एसीबीसी रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने काही निरीक्षणं नोंदवली. त्यांनी फक्त एकच निरीक्षण नोंदवलं, म्हणजे एक घेतलं इथं चंद्रकांत पाटलांनी. ते म्हणतात की सॅम्पल साईज कमी होता, त्यावेळेस साधारणतः 43-44 हजारच फक्त नोंदी तपासल्या गेल्या, म्हणजे पुरावे किंवा डेटा कलेक्ट केला. आता आम्ही तो सॅम्पल साईज वाढवला आणि 3 कोटी केला. पण तुम्ही दुसरं का बोलत नाही? तिथं आणखी एक निरीक्षण होतं की 50%च्या वर आरक्षण असू नये, हे का बोलत नाहीत तुम्ही? म्हणजे तुम्ही फक्त सोयीचं बोलत, सरकारला इथं काहीच करायचं नाही, सरकारला मराठा समाजाला काही द्यायचं नाही, सरकारला वेळ काढूपणा करायचा आहे. आणि म्हणून ते पुढं असं म्हणतात की 1982 मध्ये मराठे कुणबी होते, 1902 मध्ये सुद्धा कुणबी होते, आणि नंतर ते 1922 पासून मराठा लावायला सुरुवात केली आहे. त्याची कारण वेगळे. मग तुम्ही होते हे मान्य करताय ना, मग तेच मागतोय ना. मराठा आरक्षणात आहे, ऑलरेडी आहे. आणि जरांगे पाटील वारंवार सांगतात सरकारला फक्त वेळ काढूपणा करायचा, सरकारला मराठ्यांना अजिबात आरक्षण द्यायची मानसिकता नाही. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. सरकारला हे राहिलेले 10-15 दिवस फक्त आचारसंहिता घोषित करण्याचे, फक्त एक गोळ घालायचा, वाद वाढवायचा आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. मात्र जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्याच्या मागे मराठा समाज ठाम आहे.